फायनली पोहोचलो आहे रामटेक मध्ये. आमची गँग वगैरे सगळं आता चेहरे वगैरे बघून घ्या तुम्ही, कारण इतका एन्जॉयमेंट चालू आहे बसमध्ये तर काही विचारच राहत नाही. पूर्ण ब्रेक पण आलेला आहे गाईस. इथं पंप आहे, पंपवर वॉशरूम वगैरे आहे. आणि अंदर पण जाऊन आपण बघू गाईस. बाहेरून पहिले बघून घ्या सगळं. हे आहे ड्रॅगन पॅलेस. सगळेजण इथं मस्त चप्पल वगैरे काढून घेतो आम्ही. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू दी निवंदर एपिसोड. तर मित्रांनो, आज चालली आमची फायनली ट्रिप गाईज कॉलेजची. आता आनंदजीनं मस्त स्पीकर वगैरे सगळं घेऊन घेतलं आहे आता चार्जिंग वगैरे करून. आणि आमची गँग जी आहे ते पण रेडी झालेली आहे. आणि औरा गँग जी आहे एका बसमध्ये आहे. त्यानंतर आमची जी कॅम्पवालीचे सगळी गँग होती एका बसमध्ये आहे. आणि बघा गाईज दोन्ही पण बसा आता रेडी झालेल्या आहे. टाटामाटात सरांनी पूजा वगैरे केली गाईज. चलो. तर पियुषजी पण रेडी झाले आहे गाईज. चलो. आणि जे आहे आता सगळेजण लाला आहे तिकडून आला गाडी वगैरे ठेवून. आता 2 गाड्या राहिल्या गाईज. आणि हे जे आहे हे ज्युनियर आहे, यांची काही चालले नाही गाईज आज. तर पूर्ण बज्जी आहे का कॅन्डिडेट साईड थांबून आहे गाईज. आणि सगळी मजा येणार आहे या ट्रिपमध्ये, कारण सगळी गँग जी आहे एका तिच्यात आहे. अर्पित डुबे थांबला आहे आणि एक सौरभ मिश्रा, 2 जण. हे गाडी नेणार की काय मी. चलो. बंद्यासाठी थांबली होती गाईज गाडी आमची. ये बाग के आ गया गाईज. चलो जमला चला चल ना सर. हॅपी जर्नी. थँक्यू सर. चल हो सर. तर काका राहणार आहे आपले ड्रायव्हर पूर्ण ट्रिपवर गाईज. तर आमचे सहसंचालक रोहनजी म्हात्रे, अध्यक्ष इचुकाटा संघटना, आणि औरा गँग पण याच बसमध्ये आहे गाईज पुरी. खुशबू मॅडम बसलाय काऊन तुम्ही काऊन. नंतर एनर्जी द्यायची सध्या जनरेट करू राहिल्या ज्या चार्जर लावून. आणि मॅडम काऊन तुम्ही थांबल्या. अच्छा. A few moments later. तर इथे जे आहे ना आपला फर्स्ट डे झालेला आहे. आणि हे जे जागा आहे हे माझ्यासाठी काही नवीन नाही काही समजण्यावाला इशारा कापी राहणार आहे. आणि ह्याच्या आपल्या 2 बस इकडे बानूची आणि हे पूर्ण गँग आहे आमच्यासोबत. आणि यातले जे आहे रोशन सर वगैरे सगळे यात आहे. आणि अर्धी गँग आमची तिकडे आहे. मॅनेजमेंट कोटा आमच्याकडे नाही आहे गाईज. अंतस्ती प्रारंभ गाईज. चलो. हे जे आहे ना हे ह्या बसमध्ये आता आम्हाला ट्रान्सफर करायला लागणार आहे यातला स्पीकर यामध्ये, कारण अर्धी गँग याच्यात बसणार आहे गाईज. आता रोहन म्हात्रे ॲम्बॅसिडर ऑफ इचुकाटा संघटना अध्यक्ष, आणि आनंदजी मॅनेजमेंट कोटेचा अध्यक्ष आहे गाईज. आनंदजी यांनी पण भेटून घ्या. आणि लालाजी आलेले आहे जे आताच ना मुंबईचा प्रवास करून आले गाईज. लालाजी शांत आहे, ते मुंबईवरून आलेले आहे गाईज. तर आता जे आहे रोशन सरचं पण आगमन झालेलं आहे गाईज. रोशन सरचं आगमन या बसमध्ये आहे. रोशन सर बस नंबर 2 मध्ये. एवढं मंदिर आपण थांबलो होतो का. पंचवटी होय, हॉटेल पंचवटी ओळखीचं. आता आमची गँग बघू काय नाश्ता करतात. तर सर वडे
तर विशेष झाला सनस्क्रीन आणली, सगळं आणलं, मॉइश्चरायझर आहे यांच्याकडे, त्यानंतर टोनर आहे अप्लाय करायला, त्यानंतर पावडर आहे, अजून काय असते पॉन्स सगळं, लिप बाम आहे, फक्त वॉश करायला. यस रोशन सर आलेले आहे गाईस. आणि हे गँग आता जो आहे गँग मध्ये आपल्याला त्याचं नाव जे आहे गव्हर्नमेंट ऑफिसर कृष्णाजी मारोटकर सुद्धा सुटलेले आहे गाईस. यांचा संघर्ष वेगळा आहे. याले म्हणते गाईस बहिंचारा दोस्तारा एरर वाले हो गाईस, एरर वाले एरर 444 पुरी एरर आता एका जागी आलेली आहे. आणि ज्याला एरर वगैरे काही समजत नाही त्यांच्यासाठी समझने वालों की इच्छा काफी गॉप 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 गाईस. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला आणि तिकडून येताना जे आहे ना आम्ही एवढा ट्राय करू की भोगे सरला आमच्या बसमध्ये घ्यायचं आहे गाईज आम्हाला. आणि हे जे आहे डॉन, तू कोणत्या बसमध्ये नाही आहे? तू नाही आहे, तू या बसमध्ये आहे, तू या बसमध्ये या बसमध्ये आहे. आणि सगळेजण सेल्फी वगैरे काढताय कारण दोन्ही बसला हे लावलेलं आहे. आणि भोगे सर तिकडून याच्या वेळेस आमच्या बसमध्ये राहणार आहे गाईज. आणि हे आपले ड्रायव्हर का तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. छोटे छोटे भाइयों के बड़े भैया आज बनेंगे किसी के सैया. तर आमच्याच आहे ना आता सेकंड ब्रेक पण आलेला आहे गाईस. इथंच पंप आहे, पंपवर वॉशरूम वगैरे आहे की सावनेर मध्ये आलो गाईस. आणि इथून जे आहे ना अजून 45 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे, जवळपास 45-50. आणि हा जो आहे हा मेन हायवे गाईस इकडे. आणि हे आपली बस, यातून आमची गँग उतरली आहे. इकडे सर्वेशजी, इकडे अभिजी आले आता धावत. आणि ते चालले आहे या बसचा आढावा घ्यायला. या बसमध्ये पण आमची मंडळी आहे गाईस. आणि आम्ही थांबलो आता पंपवर. कसं आहे हायवेनं जे पंप राहतं ना ते खूप चांगले आहे गाईस, कारण इतकं खतरनाक वातावरण आहे. म्हणजे आज त्यात ऊन नाही आहे गाईस. मेन म्हटलं जे आहे आज नाही का ऊन नाही आहे. सगळी मंडळी सगळे खुश आहे कारण कोणालाच कोणता त्रास नाही होत आहे. पियुष डॉनचा खूप आवरा चालू आहे गाईस. तुम्हाला त्या व्हिडिओत माहीत पडेल जे आपण शूट केले त्यात हे बा. आणि या बसचे जे आहे हे ड्रायव्हर आहे दादा. आणि ही होती गाईस ती बस जी आपल्यासोबत दुसरी आहे. एक तिकडे उभी आहे, दोन्ही लालपरी. आणि ब्रँड अँबॅसिडर गव्हर्नमेंट ऑफिसर कृष्णाजी, सेंट्रलचे माणसं आहे गाईस. ते जे या बसमध्ये आहे. आणि हे पूर्ण कंटेस्टंट गाईस या बसचे. आता येईनं पण आवरा गेला आहे बा. यांचा स्पीकर आता चार्जिंग लावला आहे. आमचा स्पीकर डाळ झालेला आहे. आम्हाला काही गाणे वाजवायची परमिशन नाही गाईस आता. आणि यात जे आहे ना विवेक पोहणार आहे. चलता गुडी चलो आओ गाईस, फ्रेश वगैरे हो जो. तर इकडचं जे वातावरण वगैरे आहे ना खूप म्हणजे लयच चांगलं आहे गाईस. आणि आमचे जे आहे ना सगळे मंडळी जे आहे ना सगळे ताणलेले होते. आणि पाणी प्यायला आला. पियुष डॉन जो आहे एकदम ताणला होता गाईस, बोंबलू. आणि सरला पण थंड थंड पाण्याची आवश्यकता होती गाईस. सगळे थकले आहे गाईस माणसं कारण एवढं एन्जॉयमेंट झालं. हा आज पार्टी होणार गाईस. गव्हर्नमेंट झालेलं नाही. हा मार्च एंडिंग आहे, पेमेंट होईल यार. कर्ज लेलो ₹200 ट्रिप दिले, सगळ्याला चॉकलेट चालू शकतो. बस चॉकलेट एवढ्यातच आम्ही खुश आहे. सगळ्याला नाही, औरा गँगला ठीक. दादावाले नाही काहीच नाही आहे गाईस. हे इंडियन ऑइलचं पंप होतं ना, इथेच आम्ही थांबलो होतो. खुशबुजी आहे. तुम्ही पाणी वगैरे नाही पिल्या? तुम्हाला कॅनचं पाणी हवं? पेट्रोल नाही, इथं पाणी आहे गाईस, थंड. आणि
few moments later. तर मित्रांनो आता आम्ही फायनली पोहोचलो आहे रामटेक मध्ये. आमची गँग वगैरे सगळं आता चेहरे वगैरे बघून घ्या तुम्ही, कारण इतका एन्जॉयमेंट चालू आहे बसमध्ये तर काही विचारच हात नाही काहीच. पूर्णच्या पूर्ण माहोल मध्ये काम चालू आहे. आणि आमची औरा गँग मध्ये पियुष आणि अभि आलो आहे guys आम्ही. तर सरांचं असं म्हणणं आहे की पहिले जेवण करायचं त्यानंतरच दर्शनात जायचं, कारण इतका बोंबलू बोंबलू नाचू नाचू आवाज पण गेलाय आणि भूक पण लागली आहे. पहिले जेवण करू आणि मग जाऊ दर्शनाला गायचं, कारण वरतं जर गेलं अर्धा तास जायला, अर्धा तास यायला आणि 1 तास दर्शनाला, म्हणजे पूर्ण 2 तास लागते गायचं. म्हणून चलो. तर आता आम्ही आमच्या बसेस वगैरे सर्व पार्किंगला लावून दिल्या गाईज. दोन्ही पण, एक हे लावली आणि आता हे पण लावलं. आणि आम्ही जेवण करणार आहे ते आनंद पार्कमध्ये. सगळे आम्ही डबे आणले, हे पार्कमध्येच आम्ही खाणार आहे गाईज. आणि हे आमची गँग जे दुसऱ्या बसमधून आता आली, असं शानबरा मारते गाईज, क्या बोला तूने, शानबरा मारते गाईज. आणि लोक कहाँ से आते हैं जे आहे हे आमची, इथं आम्ही आता डबे खाणार आहे. खाली गाईज पियुष डॉनचं जेवण झालेलं आहे, ओके मध्ये फिनिश. याचा कोटा मोठा आहे, फॅमिली पॅक. सॉरी गाईज, डार्क झाला असेल तर काही नाही होत गाईज. थँक्यू गाईज, भलं मस्त दिसलं काही नाही. तर विवेकजीचं पण थकले नाही का? विवेकजी थकले का? बॅग वगैरे कशाला आणले तुम्ही वरती? चाल ना यार समोर. विषय असा झाला, आम्ही पोहोचलो इथं रामटेकमध्ये मंदिरात 2 वाजता आणि मंदिर असते 12:30 ते 3 पर्यंत बंद. तर आम्हाला आता चरण पादुकेचं दर्शन करायचं आहे आणि पाहू इथं वेळ जर झाला तर आपण 3 वाजेपर्यंत थांबून आहे तर मग दुसऱ्या स्टेशनसाठी निघून जाऊ. चलो, आम्हाला माहिती नव्हतं की असं असते म्हणून, तरी पण आम्ही आता चरण पादुकेचं दर्शन करतो. तर मित्रांनो आता आपण बसलोय कोराडीमध्ये आणि जाणार आहे आपण आता कोराडीच्या दर्शनासाठी देवीच्या. गाईस पूर्ण टीम निघाली आणि बाकीची सगळी 2-2च्या लाईन मध्ये तिकडे गेली. आता फक्त बॉईज बाकी आहे. हाय नमस्ते गाईज. पहा आता उरलेले जे सगळेजण झाले. पियुषचा काम असा औरा पॉझिटिव्ह मध्ये आहे गाईज सगळा. चलो अभी जाएंगे गाइस हम कोराडी का मंदिर भी दर्शन कर लेंगे गाइस, कोराडी माते का गाइस. चलो सॉरी गाइस, गलती से मिस्टेक हो गई थी. जो हम आए वो कोराडी नहीं है, वो कामठी आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पल मध्ये आलो आम्ही. गौतम बुद्धाचं गाइस मंदिर आहे ड्रॅगन पॅलेस तिथंच. आणि रोहननं आम्हाला सांगितलं नव्हतं गाइस, ड्रॅगन पॅलेस कोराडी नाही कामठी. सॉरी गाइस, ड्रॅगन पॅलेस कामठीमध्ये आलो आहे आम्ही. त्याच्यानंतर जाणार आहे मग कोराडीच्या मंदिरामध्ये, कारण कोराडीचं मंदिर संध्याकाळी पाहायला मजा येते गाइस, म्हणून गाइस. चलो तर हे आहे ड्रॅगन पॅलेस आणि अंदर पण जाऊन आपण बघू गाईज. बाहेरून पहिले बघून घ्या सगळं. हे आहे ड्रॅगन पॅलेस. सगळेजण इथं मस्त चप्पल वगैरे काढून घेतो आम्ही. एवढी पुरीच्या पुरी गँग आहे. तर इथं 2-2च्या लाईननं सगळे अरेंजमेंट वगैरे चालू आहे गाईज. ते पहा पहिले लेडीज फर्स्ट, बाकी जे आम्ही नंतर येतो मागून. चप्पल स्टँडवर आम्ही चप्पल टाकले, काही जास्त होते म्हणून आम्ही बाहेर काढून ठेवून दिले. और ऑन टॉप गाईज. आता आपण जे आलो होतो ड्रॅगन पॅलेस मध्ये, त्याच्या अंदर जाऊ आपण. अंदर गौतम बुद्धाची शायद मूर्त असन गाइस. बघू काय काय तर, आणि बघू अंदर गेल्यावर काय काय होतं. बहुत लोग हैं हमारे पास. भानुजी इकडे पीछे भी आदित्य जी है. और ये जो है कंटेस्टंट इचुकाटा गँग संघटने. आणि इकडे दुसरी गेले कोण आहे? कैसे
अरे यार असं झालेलं आहे की इथं मॅच चालू आहे मुंबई वर्सेस दिल्लीची आणि 2 विकेटा पण गेल्या. खूप दुःख होत आहे. मुंबई आमची आहे. आनंदजी आता खुश होणार आहे. रोहित शर्मा नाही जात. रोहित शर्मा आहे तोपर्यंत उमेद तर दुनिया काय माहिती. CSK वाला आनंद आहे. CSK. चलो गाईस. गाडी वगैरे पार्क करून सगळं होऊन आता चाललो आहे आम्ही गाईस दर्शनाला. हे आमची गँग अर्धी इकडून लागली आणि पहिले अर्धे घुसले इकडून. पैसेवाली गँग इकडे आहे पण ते आले आता. पैसे नाही काही. ज्याच्याकडे पैसे ते तिकडून गेले होते बा आले. डिमरावले ते पैसेवाले आले डिमरावले. मित्रांनो मोहनीकडे देवीचं दर्शन पहिले देवीचं दर्शन तिकडून यायच्या वेळेस त्याला आ गई बात औकात पे. चला आता आपण दर्शन करू कोराडीच्या देवीचं काहीच. चलो. आपण फ्रेश वगैरे झालो सगळं हातपाय वगैरे धुवून आणि आता जाणार आहे आपण दर्शनाला गाईच. तर हे आहे कोराडीचं मंदिर. एकदम सुंदर गाईच मंदिर आहे बघा. One eternity later. तर आता जे आहे ना आम्ही राजकमल इन मध्ये आलेलो आहे हॉटेलमध्ये. कारण इथंच आम्हाला ब्रेक घ्यायचा होता काहीच. कोणाला जेवण करायचं आहे कोणाला काय करायचं आहे हे बघून घ्या. इकडे बानूजी आहे. बानूजी कसा चालू आहे कार्यक्रम. थाटात चालू आहे. थाटात डान्स 1 नंबर होता. आता समोर आपण जेवण करू. आणि हे गाईज आमची बस. आणि रेस्टॉरंटला जास्त गर्दी वगैरे आहे वाटते पण आमचं जे आहे ना आम्ही काम ओपन स्पेसमध्येच करतो. फक्त लेडीज वगैरेंचा काही प्रॉब्लेम असतात गर्ल्सला त्यासाठी आम्हाला वॉशरूम वगैरे घ्यावं लागते गाईज. तर चलो एन्जॉय ट्रिप गाईज. फायनली आता आम्ही पोहोचलो आमच्या कॉलेजमध्ये. जिथून आम्ही प्रवास चालू करू तिथंच आमचा एंड करतोय गाईज. तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पाहून घ्या गाईज. आम्ही आलो आहे पूर्ण आमची गँग. हे बस एक आणि हे आता उतरणं चालू आहे. पूर्ण बसमध्ये पाहू आम्ही. आमचं काही सामान राहिला काय नाही ती निघून जाऊ डायरेक्ट जेवण करण्यासाठी गाईज. चलो.